रावसाहेब म्हणजे रत्नागिरी जिल्ह्याचे सुपुत्र जरी असले तरी महाराष्ट्राला लागलेले एक विकास रत्न म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जातं. एक कुशल नेतृत्व कुठून कसा निधी आणायचा काय करायचं आम्ही पण आश्चर्य पण मला काय पहिली कोण मिळालं ना त्याला योग्यता आम्ही दोघे पहिलेच आहेत ते बरेच वेळ झाले ना मंत्री पण चांगली बाब आहे. मागच्या वेळेला आमच्याही जिल्ह्याचं पालकमंत्री पण त्यांच्याकडे दिलं होतं. आता मला देण्यासाठी प्रयत्न करता येते बघूया आज होईल काहीतरी कारण नाही. ज्या इंडिकेट मधून जे प्रवासी एंट्री करतील त्यावेळेला दोन्ही बाजूला दोन राज्य आहेत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज तिथंच नतमस्तक होऊन प्रत्येक प्रवासी वरती येऊ शकतो. ही संकल्पना ज्या सावंतसाहेबांनी आणि त्यांचे सर्व अधिकारी वर्गाच्या सगळ्यांनी जी केलेली आहे मी तुम्हाला खरंच धन्यवाद देतो. कारण येताना त्या इंडियामध्ये समाधान वाटतंय तर मग पुढचं सोडा ज्या आपण देखण्यामध्ये जे काही नटवलेलं आहोत ते आम्ही पाहिलं समाधान वाटलं प्रत्येकाला वाटतं तर योगेशने लगेच तिथं मागणी पण करून टाकली. त्यांनी सगळ्या पर्यटन स्थळ तिथं उतरवलंय त्यांच्या दापोलीमध्ये आणि ते खरं वस्तुस्थिती आहे. म्हणजे त्या पर्यटनामुळे आमची किती अडचण होते मी तू बघत नाही की आमच्या येणाऱ्या मानगावमध्ये जी काही ट्रॉफिक आहे किंवा जी काही ट्रॉफिक तिकडूनच पास होते सगळी पण ते अजून एक वर्ष पुढच्या वर्षी आम्ही ते क्लिअर करतोय. कारण दोन्ही बायपास कोल्हापूर आणि मानगाव हे पूर्ण क्लिअर करतोय त्यासाठी आमचं तेवढंच योगदान लागणार म्हणजे असं